ये पाहिजे डेंजर करंट मार ना चल राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या मंडळी. तुम्हाला थोडं मी स्पष्ट दिसत असेल, त्याचं कारण आहे की तुमची रावडी मंडळी आम्ही आलो आहोत नाईट कॅम्पिंगला. आणि आमचे एजे भाऊ बघा कसं आग काढता येते. तर हा एक आमचा अचानक ठरलेला प्लॅन आहे. काय कॉन्टॅक्ट आहे ते तुम्हाला थोड्या वेळ देऊ. थोडं टेंट बिंटची आता सगळी आपण व्यवस्था करणार आहोत. मस्त लाईट वगैरे झालेली आहे. आपल्याला मागच्या कॅम्पिंगचा अनुभव असल्यामुळे पोरांनी एकदम कार्यक्रम एकदम व्यवस्थित केलेला आहे. ॲडजस्टमेंट सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि करूया माझ्या आज नाईट कॅम्पिंगची. तर तुम्ही बनून राहा असंच. मी काय म्हणतो, आमचं परफेक्ट आहे नॅचरली. हा ना, मग त्यालाच ठेव ना. हे नका आणू, काही हाय भेटलं भेटलं ये आणले दगड भाऊ, पोरांनी कष्ट करून दगड आणले. भाऊ आग पेटवायचं काम चालू आहे, अजून काय होईना. थोडस आग झाली पेटून. काय वाटतं राहुल सर, किती वेळ लागेल? जास्त वेळ नाही, आपल्याला एक्सपर्ट माणूस. ओके, भरपूर आपण काय केलंय, अनुभव पण आहे आपल्याकडे, प्लस एक्सपर्ट माणूस पण आणलाय आपण. येस येस येस. आपल्याला चला मग शेप शेप हे आज कोणचे आपले सोनूभाऊ आज. अरे सोनूभाऊला तुम्ही पाहिलेला असेल, सोनूभाऊंच्या गायडन्स. मी पहिले नव्हतो, मग मी आम्हाला ट्रेन करून हा पहिले भाऊच्या अंडर आहे, याच्या अंडर आहे, याच्या अंडर आहे. हा ताकद भेटत राहू. रावले असे ट्रेन घेऊन टाकू रे आपण. काय त्याला पैसे द्यायचे दोनच्या टाइम. तू काय रोज रोज चालला का? हा झाला एवढं दिवसात एक्सपर्ट माणूस आणला आपण. मंडळी झालंय, आग पेटलेली आहे बघा इकडे तुम्ही खाली. तर वेलकम बॅक रावडी मंडळी. आम्ही खूप दिवसानंतर पुन्हा एकदा शेवटी कॅम्पिंगला आलेलो आहे. तर इथं खूप सारी धमाल मजा मस्ती आम्ही परत एकदा करणार आहे. तर कॉन्टेक्स्ट हा आहे परागच्या म्हणण्याप्रमाणे, कॉन्टेक्स्ट कॅम्पिंगचाच आहे पराग भाई. करणार काय काय, करणार काय काय, काय विषय काय प्रॉब्लेम. खूप दिवसांनी ब्लॉक केल्यानंतर मंडळी असं डोक्यात फरक पडतो. आणि काही आपलं मानसिक संतुलन बिघडलेलं असलं की माणूस असं येण्यासारखं बडबड करतो. तर विषय काय आहे की मंडळी आपण कॅम्पिंग खूप दिवसांनी असं रॅन्डमली आलेलो आहे. कॅम्पिंगचा काही विषय एकदम असं काही फिक्स वगैरे काही लोकेशन नाहीये. रॅन्डम लोकेशन शोधलंय आम्ही आणि आजूबाजूला जागा केली आहे. आपल्याला काय रावडी मंडळींना ऑलरेडी जरा थोडासा एक्सपिरियन्स होताच, त्यामुळे मग आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. थोडा एरिया कोणता आहे जरा आपलं कॉन्टॅक्ट देऊया आपण. वैतरणा धरण जे आहे, अप्पर वैतरणा म्हटलं जातं, त्याच्या आपण आजूबाजूच्या धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आता आपण थांबलेलो आहे. येस, इथं खाली हाकेच्या अंतरावर धरण आहे. ओके, हाकेच्या अंतरावर आपण सकाळी उडी मारूया, आंघोळी करूया. नक्की. हा ठीक आहे मंडळी. पोरं आहे ना, लईच पोरं खूपच जरा याच्यात एकदम डीपली त्या गोष्टीमध्ये आता घुसले, त्यामुळे आपण त्यांना आता स्पेस देऊ. आणि तुम्ही पण बघा आम्ही कशी मजा घेतोय, कसा हा कॅम्पिंगचा अनुभव असणार आहे. आजच्या दिवस होईल असं वाटतंय. हे लय कधीचे बसले. बरं चाललंय काहीतरी. ते आपले रावडी मंडळींना तो हे लागलेलं आहे ना, श्राप. विषय काय झालाय माहिती का मंडळी, टेंटची दोरी तुटलेली आहे आणि परत बनवायचं काम चाललंय आमच्या एजे भाऊंचं. आपलं ब्लॉग चालू आहे. जे आई जे याच्या मला नको करू.
टॉर्च मारू का? नाही मध्ये किती आलं अर्ध आलं बघूया मंडळी. आता जर प्रॉब्लेम असा आहे की हे जर नाही झालं तर एका व्यक्तीला आता गाडीतच झोपावं लागेल. टेंटचा काही सुविधा होईना. बघूया, ट्राय करतोय आमची मंडळी. आमचे एजे भाऊ खूप अथक प्रयत्न करताय ते करायचं, नीट करायचं. बघूया सक्सेस झालं तर मग तुम्हाला दुसरा टेंट दिसेल, नाही तर मग पुढे बघा काय हाल होत आहे आमच्या रावडी मंडळींची. सोनू भाऊंचं काम खूप जोरात चाललंय. ते काय शिजवत आहे हे तुम्हाला आम्ही शिजल्यावरच सांगू. सिक्रेट आहे. राहुल भाऊला लागली आता भूक. ओके, कॅम्पिंग करतोय काय सोनू भाऊ? रात्रभर जागी राहायचे. फक्त एक माणूस मिस आहे. बघूया, तो प्रयत्न करणार आहे तो यायचा. आला तर होईल लवकर जॉईंट तुमचा योगी भाऊ. त्याचे चान्सेस थोडे कमीच वाटत आहे, पण ठीक आहे. वी विल मिस योगी भाई. दिवसभर जाईल का? नियोजन घ्या एकदम सरळ. हे जे भाऊंच्या अथक प्रयत्नांनी सरते शेवटी त्यांनी जुगाड करून आमचा टेंट बनवलेलाच आहे. खूप प्रयत्न केले आमच्या एजे भाऊनी, कष्ट केले त्यांनी खूप. मेन विषय राहिला होता आमच्या मंडळींचा, माती लावायचं. माती लावायचं विसरून गेले पोरं. कुकरला शिफ्ट व्हायचा खेळ आहे बा, सारखं माणसांचा खेळ. काही एका जमात होईना गोष्टी. 2 मिनिटात विषय उलट शिफ्ट करायचंय आता. गरम आहे ना. टेंट बांधलाय, मोकळा झालाय माणूस. आडवा झोपलाय आता. 2 टेंटचं काम केलं माणसानी. आमच्या शेपचांचं काम चालू आहे. आणि आमचे साहिल भाऊ आहे. या साहिल भाऊंमुळेच, साहिल भाऊ या जवळ या, तुम्ही लाजू नका, काही नाही. या आमच्या याची भाऊ, बसा तिथे. बस बस बस. साहिल भांजा आहे आपला भाई. ओके, भांजा मामा इधर रहता है. साहिल भांजा है. फिर तो मराठीतून आपला ब्लॉग उलट झालं जरा तुम्ही सिरियसली जरा. हा सिरियस सिरियस जरा. तर मंडळी, साहिल आपला भांजा आहे. इथं हे गावाचं नाव ओंडलीचं गाव आहे. हे इथं दिसतं लाईट तिथे. हा, तर ओंडली गाव आहे इथं. तर वैतरणापाशी, वैद्यनाथ धरणाच्या एकदम बाजूलाच. तर त्याच्या मामांचा हा मळा आहे. त्या मळ्यात मस्तपैकी आपण टेंट वगैरे टाकलेले. साहिलने आपल्याला पुरेपूर मदत केली. आणि तुम्हाला पण जर यायचं असेल इकडं, तू करशील का बिझनेस पण? फ्युचर मध्ये फ्युचर बिझनेस करून घेतो. बिझनेस वगैरे काय तुम्हाला, म्हणजे ज्यांना इकडे यायचं या साईडला, मग साहिल नक्कीच मदत करेल तुम्हाला सर्वांना. आता सांगायचं झालं तर वैतरणा धरण हे आपल्या मेन घोटी हायवेपासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर, बरोबर ना? 20 ते 25 किलोमीटरच्या अंदाजे मध्ये हायवे पासून. आणि इथं निसर्गाने ना खूप प्रेम केलेलं आहे. या इथल्या जमिनीवर, इथल्या लोकांवर, इथल्या सगळ्या गोष्टींवर. झालं आता एवढा मी निबंध घेतलाय. आता एक जण नाही त्याचा निबंध सुरू केलाय. अरे मग सांगायचं अशा वारी. ठीक आहे. साहिल भाऊनी खूप मदत केली आपल्याला. साहिल भाऊ धन्यवाद. आणि आपला आजचा हा जो कॅम्पिंगचा प्रोग्राम आहे तो साहिल भाऊंमुळे पूर्ण सक्सेस झाले. आणि आपले शेप एकदम कामात लागलेले. शेप किती वेळ लागणार आहे? भूक खूप लागली आपल्या मंडळींना. ओके, सूपची व्यवस्था होती आपल्याला. आणि आपले पुराणे शेप हे आळशी झालेले आहे आणि त्यांनी सोडून दिलाय धंदा. बाकी काम करून दिलं आणि मी माझ्या ज्युनियर शेफला शिकून दिल्या सगळ्या गोष्टी. ओके, असं आहे का? ज्युनियर शेफ. ओ ज्युनियर काही काळजी नाही आता.
लाकडाचं पाहिजे लाकडं पाहिजे. सकाळी फक्त आम्हाला रमणने भारी काम केलं रमण भाई थँक्यू रमण रमण भाऊ धन्यवाद. रमण भाऊ रमण भाऊ बरोबर राहा. नंबर घ्या रे रमणचा नंबर घ्या. एजे भाऊ वेगळा खेळ चालू आहे आमच्या एजे भाऊंचा. शेप कुठवर आलाय खेळ. झाला तुम्हाला सूप पाजले मी, तुम्हाला आवडलं ना. ओके मस्त फ्रायचा खेळ चालू आहे आमच्या शेफचा. मटन फ्राय, चिकन फ्राय सॉरी रे चिकन अजून फ्राय. टाक फ्रायला पोरं खातील नंतर नाही खाणार भाजी. ओके आमचं सर्वांचं जेवण झालंय सगळ्यांचं. आणि आमचा एजे भाऊ आहे ना गार गार घोरतोय खर खर. रात्रीचे आता जवळपास आहे ना हे बा जवळपास 12:35 झाले. अर्जेंट मी मस्त या शेकोटीचा आनंद घेतोय आणि आमचे एजे भाऊ मस्त घोरताय खर. एकदम मस्त आनंद घेतोय आम्ही शेकोटीचा. पण काही व्यक्ती आयुष्यात हा आनंद नाही घेऊ शकत. ते ही व्यक्ती आमचे एजे भाऊ झोपले होते, त्यांची आम्ही वाट बघत होतो कधी ते उठतील. आणि ते आता उठले, त्याच्यामुळे आमच्या शेफनी तयारी सुरू केली आहे. आमचे शेफ म्हणताय चेळू का चेळू. सारखा भात भात चालू आहे त्याचा. सर ते शेवटी भात झालाय आमचा तयार. हे बा आता हे पण झोपले. आरजे भाऊंचा पण येणं झालंय. हे तर काय परत उठले परत झोपले मेले परत आमचे एजे भाऊ. आरजे भाऊ आहे तसे जिवंत आहे, पण हे गेलंय संपलंय. आणि आपल्या शेफने शेवटी भात लावलेला आहे आणि आपण वेट करतोय कधी एकदा आपला भात तयार होतो. आणि आम्ही शेफ आमचे सोनू भाऊ आणि आपण लवकरच जेवण करून झोपून जाऊ. वाजले आता जवळपास आता 1 वाजून गेलाय. 1 वाजलाय. 1 वाजेल. ओके 1 वाजायला 5 मिनिटं बाकी आता. जेवण करून आणि हे असं झोपलेल्या प्राण्यांना बाय बाय करून आपल्या टेन मध्ये आपण पदार्पण करू आणि झोपून देऊ. आणि आपण उद्या सकाळीच भेटूया मंडळी. सकाळ झालेली आहे, रात्र मस्त आपण कॅम्पिंग केलेली आहे. आणि सगळ्यात सरप्राईज गोष्ट अशी की आपला योगी भाऊ निघालेला आहे लोकेशन वरती. रात्रभर काय आला नाही पण आता सकाळी यायचा प्रयत्न करू. आणि तो आल्यानंतर मग एक मजेशीर गोष्ट करायला आपण जाणार आहोत. बघू प्रयत्न करू, असं काही फिक्स नाहीये. स्विमिंग करायचा आपला प्लॅन आहे. आणि पाठीमागेच तुम्ही लोकेशन बघितलं असेल किती खतरनाक मस्त असं सुंदर लोकेशन आहे. तर मग मंडळी काय म्हणतात, करायची स्विमिंग वगैरे. थोडस ऊन पडलं का नंतर आपण स्विमिंग वगैरे करायला मग नंतर काही शब्द निघत नाही का शब्द पण गारटले का. शब्द गारटले थोडे. मध्ये थंडी नाही वाजत मंडळी, काहीच नाही वाजत थंडी. पण मग मजा थोडं गाव आलं थोडस. एवढी थंडी नाही तशी. मी आता बाहेर निघून 1 चक्कर मारून आलो. एवढा गारवा नाही हवेमध्ये. तो म्हणे जोरात बोल रे. तुरून घाल वरती अशी. आले भाऊ आले योगी भाऊ आले. आले फायनली वी आर हिअर. अथक प्रयत्नानंतर आमचे योगी भाऊ खूप कालचा निघालेला माणूस आज सकाळी पोहोचलाय. सगळ्यांचं गोष्टी सांभाळून सगळ्यांचे सगळं जपून योगी भाऊ आलेले आहे. आपण आज आहे रावडीपणा करत करत. विशेष व्यक्तीचं मन जपायचं होतं त्याला, त्यामुळे ते लवकरच कर. मग मंडळी फायनली आपले योगी भाऊ आलेले. चला आता सुरुवात करू. वेलकम वेलकम. वर्ष झाले भेटलो नव्हतो आम्ही, तर भेटलोय सगळे. आणि आता योगी भाऊ आले म्हणजे मग काहीतरी रात्री ना तगडा प्लॅन झालाच पाहिजे. काय नव्हतं म्हणणं नाही आला तर काही नाही. सकाळी त्याला जातो आगोळी लागल.
आला आला माणूस आला. चला मंडळी भेटूया आता सरळ एक मस्त पैकी चांगला असा स्विमिंगचा ऍडव्हेंचर करूया. काहीतरी खाऊ पिऊ हा मग होईल हळूहळू. हळूहळू. आता ऊन आले, आता मग पुढचा प्रोग्राम आपला जो असणार आहे तो ऊन आल्यानंतरचा पुढचा जो प्रोग्राम आहे जो आपण पूर्ण पाण्याच्या प्लेसला आलोय तो आता स्विमिंग आहे. भाऊने लगेच कॉस्ट्युम वगैरे तसे टाकले, सगळ्यांनी जॅकेट योगी काढले. भाऊ आल्यानंतर म्हणजे स्विमिंग ही कन्फर्म होणार. ये पाहिजे यार इकडे. आपल्याला नको. ये बरोबर थांबले. तर मग मंडळ एक खुलासा देतो. हा समोरचा दिसतोय हा अप्पर दारणा डॅम आहे. हे जे आहे ना हा इगतपुरी एरियामध्ये येतो आणि या डॅमला खूप लांबून लांबून लोक व्हिजिट करतात. आणि ॲक्च्युली आम्ही जे थांबलो होतो ते थोडं आउटसाईडचं लोकेशन होतं. आता आमची सगळी पॅकिंग वगैरे झाली आहे आणि आम्ही आता ॲक्च्युअल स्विमिंगसाठीच निघतोय. रात्री इथं कॅम्पिंग झाली, खाण्याचं वगैरे सगळं बनवण्यात आलं इथं. आणि काय आता पोरं रेडी झाले, आता रावडीपणा करायचा आहे. मंडळी बघा या प्लेस साठी आपण एवढ्या दूरून आलोय. हे बघा लोकेशन बघा काय भारी. फॉरेनची लोकेशनला घेऊन आलोय मंडळी. तर मंडळी आपण इथं वैतरणा डॅमच्या इथे आलेलो आहे आणि एवढं सुंदर असं लोकेशन आहे. आपण काल तुम्ही कॅम्पिंगची साईट बघितली असेल. वैतरणा गावाच्या जस्ट अगोदर आपण आहे ना एक छोट्या रस्त्याने खाली गेलो, वरती टेकडी होती तिथं आपण कॅम्पिंगची साईट होती आपली रात्री. आणि सकाळी आपण आता नाश्ता वगैरे करून असं पुढे आलो आणि इथून अंकुश म्हटलं अरे इथून मुलं भारी लोकेशन तुम्हाला दाखवतो. आणि मध्ये आलं सगळे म्हटले वा काय सगळ्यांची रिएक्शन अशी मॉर्निंग अशी एकदम अशी अचानक ब्युटिफुल झाली. जस्ट लुकिंग लाईक वाव. मला कॅम्पिंग पण इथंच करायची होती, थोडं कारणच तो इथं नाही झाली. पण लोकेशन मस्त आहे कॅम्पिंग साठी. कॅम्पिंग आहे ना असं येण्यासाठी पण असं बघा आता आनंद घ्यायचा. कोई पाण्यात